या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांसाठी या 5 पैकी किमान 2 गोष्टी जरी केल्या तरी खात्रीनं सांगतो आपलं मूल बदलल्याशिवाय, त्याचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि एकही मुद्दा ऐकायचा चुकवू नका. एखादं छोटं गोल किंवा टार्गेट सेट करून ते पूर्ण करून घ्या. बघा, आपल्या मुलांना एक छोटंसं टार्गेट द्या, जसं की 100 शब्दार्थ पाठ करायचे किंवा रोज सकाळी 10 दिवस अर्धा तास उठून व्यायाम करायचा आहे, 5 दिवसात एखादं पुस्तक वाचून संपवायचंय, असं काहीही टार्गेट देऊन त्यांना मोटिवेट करा. ते टार्गेट अचीव्ह झालं की लेकरांची कॉन्फिडन्स लेवल आपोआप वाढत असते. 2, कोणतंही एक स्किल शिकवा. कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग स्किल, कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन स्किल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. या सुट्टीमध्ये कोणतंही एक नवीन स्किल ज्यावेळेस तुम्ही आपल्या लेकरांना शिकवाल त्यावेळेस त्यांच्या कॉन्फिडन्स वाढायला नक्कीच मदत होणार आहे. 3, तुमच्या लहानपणीचा एखादा इनडोअर आणि एखादा आउटडोअर खेळ आपल्या लेकरांना शिकवा. आपण आपल्या लहानपणी कोणकोणते खेळ खेळायचो हे आठवून बघा. विटीदांडू, लगोरी, सूरपारंब्या, सापशिडी असा कोणताही एक इनडोअर आणि एक आउटडोअर खेळ तुम्हाला आपल्या लेकरांना शिकवायचा आहे, जेणेकरून मुलं मोबाईल पासून लांब राहतील. आपल्या पालकांचा अधिकाधिक क्वालिटी टाइम लेकरांना मिळेल. त्यांना आनंद आणि शारीरिक आणि मानसिक मजबूतीसाठी हे जास्त महत्वाचं आहे. 4, घरातील एक छोटी जबाबदारी आपल्या लेकरांकडे सोपवा. बघा, घर स्वच्छ ठेवणं, अंथरुणाच्या घड्या घालणं, कपाट व्यवस्थित लावणं, भाजी निवडायला चिरायला मदत करणं, असं कोणतंही एक काम, एक जबाबदारी सलग 15 ते 20 दिवसांसाठी आपल्या लेकरांकडे सोपवून बघा, जेणेकरून त्यांना सेल्फ डिसिप्लिनचं महत्व कळेल आणि जबाबदारी अंगावरती घेणं काय असतं, ती पार पाडणं काय असतं हे प्रॅक्टिकली शिकायला मिळेल. 5, पुस्तक वाचनाची सवय. बघा, आपल्या लेकरांना या सुट्टीमध्ये रोज किमान अर्धा तासासाठी पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त कोणतंही एक पुस्तक ठराविक दिवस ठरवून द्या आणि त्या दिवसामध्ये त्यांच्याकडून ते वाचायला त्यांना प्रवृत्त करा. मग ते महापुरुषांचं चरित्र असेल, एखादं वैज्ञानिक माहिती देणारं पुस्तक असेल. वाचन केल्यामुळे लेकरांची विचारशक्ती, मनन, चिंतन करण्याची शक्ती, त्यांची आकलन शक्ती वाढायला खूप चांगली मदत होते. यापैकी कोणती सवय तुम्हाला तुमच्या मुलांना लावायला आवडेल हे मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हा विषय आवडला असेल तर अधिकाधिक पालकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.